आय थिंक निखिल तुम्हाला स्वतःशी खरं राहायला शिकवतो. बियॉन्ड फिल्म मेकिंग ना, डोंट फूल युअर सेल्फ. शी वॉज इन लव्ह विथ द कॅरेक्टर आणि तेव्हापासनं आज अगदी सकाळी मला भेटल्यात त्या पॉईंटपर्यंत त्या ह्याच म्हणतात की आय एम सो हॅपी की मला हा रोल मिळाला. तिन्ही ॲक्टर्सचं अफाट सबमिशन होतं, त्यामुळे त्यांच्याशिवाय तर हे झालंच नव्हतं. आजच्या काळात हृदयस्पर्शी हा शब्द ऐकूही येत नाही आणि असे चित्रपटही बनताना फार कमी वेळा पाहायला मिळतं. अशातच एक सुंदर चित्रपट आपल्या भेटीला येतोय. 6 मार्चला तिघी हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे आणि निखिल महाजन प्रोड्युसर. फार छान वाटतंय. जिजीविषा, आधी तुझं अभिनंदन की खूप छान चित्रपट तू बनवला आहेस आणि तुला या साथ या सगळ्यांची आहे. तर आधी मला एक तर हा सांग की पहिला चित्रपट तिघीच का? आय थिंक म्हणजे हा प्रश्न अगदीच साहजिक आहे कोणी पण विचारणं. आणि मी खूप विचार केला की हे कोणी मला विचारल्यावर मी काय सांगणार बाबा, हाच सिनेमा का, हीच गोष्ट का. पण गोष्टी खूप आहेत सांगायला आणि मी आता वारंवार म्हणते पण हे खरं आहे की ह्या गोष्टींनी माझी निवड केली आहे. त्यामुळे पहिल्या सिनेमासाठी मला ही गोष्ट सांगता आली, ह्याचं लक माझं आहे. त्यावर अजून काही मला म्हणता नाही येणार. ऑलमोस्ट आता 10 वर्ष जीजी आमच्याबरोबर काम करते. तिने भरपूर माझ्याबरोबर ॲड्स केल्या आहेत. रावसाहेबमध्ये ती रायटर आहे. त्यामुळे अतिशय क्लोज आमचं रिलेशन आहे. जवळची मैत्री झालेली आहे. अर्थात 10 वर्ष असल्यामुळे ऑलमोस्ट शी इज लाईक फॅमिली. आणि त्यामुळे असं वाटत होतं की तिने स्वतः बऱ्याच ॲड्स डिरेक्ट केल्या. तो दिन दिन दिवाळीचा व्हिडिओ भाडीपाचा तिने डिरेक्ट केला. अरे वा वा. सो असं वाटत होतं की ओके आता आपली मुलगी रेडी आहे आता, असं एक वाटत होतं. आणि त्यामुळे तिच्याशी चर्चा चालू होती ऑन अँड ऑफ की काय वाटतंय तुला, काय काय करावं असं वाटतं, आता असिस्ट करणं बंद करून टाक वगैरे वगैरे. एक जनरल गप्पा चालू होत्या आणि त्याच्यातनं तिने हा विषय सांगितला आणि असं उघानी वाटलं की नेहाबरोबर हे करता येईल. कारण जून नंतर काहीतरी नेहाबरोबर कोलॅबरेशनमध्ये करायचं आमचं चालू होतं. आम्ही शोधत होतो काहीतरी, पण सापडत नव्हतं आम्हाला काही. आणि हे असं ऐकल्या क्षणी वाटलं की दिस विल बी परफेक्ट फॉर नेहा ऑल्सो. आणि फिल्म म्हणूनही मला असं वाटलं की ही करेक्ट आत्ता गरज आहे या विषयाची. आणि मग त्याच्यानंतर ते खूपच फास्ट सगळं सुरू झालं. मग त्याच्यानंतर अर्थात स्क्रीन प्ले त्याचा मी लिहिला आणि संवाद प्राजक्ताने लिहिले. त्यामुळे एका पॉईंटनंतर ते पटापट झालं सगळं खूप. हे मला खरंच एक छान वाटतंय. म्हणजे इथे एक मेंटॉर पण आहे आणि एक शिष्या पण आहे असं हे फील आलं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे निखिलचं स्कूल असेल तर क्या बात आहे. कारण निखिलचे सिनेमे एकसे बडकर एक असतात. मला नेहमीच त्याचा चित्रपट भावतो आणि खरंच निखिल तुझ्या चित्रपटाचं वेगळेपण ते असणार आहे, ते असतं आणि म्हणूनच तुझा कोणता चित्रपट येतो याची उत्सुकता असते. त्यामुळे अशा ह्याच्यात तुझ्या स्कूलमधनं तयार झालेली आता ही जी समोर आली आणि तीही आणि तूही तिला तितकीच तुम्ही सगळ्यांनी एक छान साथ दिली आहे याचंही कौतुक. आणि आता जी मी तुलाच विचारीन की निखिलचं स्कूल हे आता आम्ही म्हणायला लागलो आहे आणि आहेच आहे ते, प्रश्नच नाही. तर त्याच्यातनं तयार होताना आणि मग जेव्हा असं प्रॉडक्ट तू समोर आणतेस, माझा पहिला चित्रपट म्हणून, तेव्हा अर्थात त्याच्या आधीचे 10 वर्ष फार महत्त्वाची असतील. तो बेस तयार होत जाणं महत्त्वाचं असेल. तर तेव्हा ते लर्निंग कसं होतं निखिलसोबत? आय थिंक निखिल तुम्हाला स्वतःशी खरं राहायला शिकवतो. बियॉन्ड फिल्म मेकिंग ना, डोंट फूल युअर सेल्फ, हे त्याचं कायम म्हणणं असतं. कारण बऱ्याचदा असं होतं की नवीन मुलांना असं असतं ना की आपल्याला सगळी गुपितं कळली आहेत फिल्म मेकिंगची, आपल्याला सगळे मास्टर्स बघून झालेले आहेत, सगळं कळतं, हे क्रॅक, हा फॉर्म्युला सगळं ठीक आहे. स्वतःशी खरं आहे ते करतेस का, तुला जमतं आहे हे स्वतःकडे तू परत क्रिटिसिझम स्वतःला देऊ शकतेस का. जोवर हे करू शकते तोवर आय थिंक ही इज इन सपोर्ट. तो नाही तुम्हाला इकडे तिकडे जाऊ देत कितीही. म्हणजे मला हे चॅलेंज आय थिंक इट्स बिन ब्युटिफुल. खूप अवघड आहे कारण ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो त्याच्या प्रेमात न पडता त्याच्याकडे बघणं. बरोबर. म्हणजे हे निखिलकडनं मला शिकायला मिळाले आणि आय थिंक त्याचमुळे कदाचित हा सिनेमा असा झालाय. नक्कीच. आणि हे अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट सुद्धा तिघीमध्ये सुद्धा आहे, सिनेमात सुद्धा आहे. जसं ती म्हणते की एका पॉईंटला प्रॅक्टिकल राहायला पाहिजे, पण ती कशा पद्धतीने प्रॅक्टिकल राहते ते आता वेगळं आहे. पण आणि मग याच तिघींची निवड कशी ठरवली काय? नेहाला जेव्हा आम्ही ही गोष्ट ऐकवली आणि तिला वाटलं की दिस इज परफेक्ट फॉर हर,
निर्माती म्हणून पण तिला याच्याशी अटॅच व्हावं वाटलं. त्यानंतर ना तिच्या कॅरेक्टरचं नाव आहे स्वाती आणि दुसरी आहे सारिका आणि आई आहे हेमलता. एक आपण विचार करतो की नॅचरल फॅमिली कशी दिसेल वगैरे, ह्याच्या पलीकडे सारिका म्हणल्यावर कुठली व्यक्ती निर्माण होती आहे माझ्या डोळ्यासमोर. तर रावसाहेबमध्ये ॲक्च्युली एक सीन आहे, मला फार त्याच्याबद्दल सांगता येणार नाही, पण अगदी सुरुवातीचा सीन आहे आणि सोनालीचा एक शॉट आहे ज्याच्यात ती ना कटाक्षाने सतत वेळा पाळती आहे, एकीकडे कॉन्व्हर्सेशन पण करते, ती ना मल्टिपल गोष्टी मॅनेज करते. त्या एका शॉटमध्ये मला वाटलं अरे ही माझी सारिका आहे. हो हो, वा वा. सो तो एक मोमेंट खूप खूप महत्त्वाचा ठरला. त्या आय डोंट थिंक, मी तिला विचारलं, ती हो म्हणाली, आम्हाला बाकी काही करावं पण नाही लागलं. तिने पण ॲक्च्युली मला हाच प्रश्न विचारला होता की ठीक आहे सगळं पण मी का, पण इट वॉज जस्ट दॅट पर्टिक्युलर मोमेंट इन रावसाहेब जिथे मला माझी सारिका दिसली. पण येस, आणि टर्न मिरॅक्युलस. म्हणजे खरंच म्हणजे नेहानी जो धक्का दिला तो आम्हाला जूनमध्ये पाहायला मिळाला निखिल, तसं सोनालीचा हा जो धक्का आहे तो तिघीमध्ये पाहायला मिळतोय की सोनाली याआधी अशी नाहीच दिसलेली, म्हणजे दिसली पण नाहीये. तिचा इतका नो मेकअप लुक पासूनच ते सगळंच खरे, पण जे फार प्रकर्षाने आणि अतिशय प्रभावितपणे पाहायला मिळतंय. हे खरंच म्हणजे तुम्ही दोघांनी ते जे काय मॅजिक केलेलं आहे. नाही, त्या तिन्ही ॲक्टर्सचं अफाट सबमिशन होतं, त्यामुळे त्यांच्याशिवाय तर हे झालंच नसतं. आणि भारतीताईच का? यू शुड टेल मी की हेमलता अजून कोणी असू शकली असती का? हो, नाही सध्यात, कारण भारतीताई आम्हाला नव्हत्या दिसल्या अनेक वर्ष, आणि त्यामुळे कदाचित पटकन हे नाव समोर यायला वेळ लागला असता, आणि चांगलं झालं की हे नावच तुमच्या समोर आलं. आणि अर्थात त्यांनी म्हणजे हॅट्स ऑफ, कमाल काम केलं आहे, प्रश्नच नाही. पण कारण सध्या त्यांना कोणीच असं विचारलं नव्हतं. त्या स्वतःही म्हणतात त्यांच्या इतकी खंतही आहे, मला कोणी मराठी चित्रपटासाठी विचारत नाही, त्यांना वाटतं मी कॉमेडी करते किंवा हे सगळं होतं. मग त्या ह्याच्यात तुम्ही कसे भारतीताईंनाच अप्रोच झालात, काय होतं ते? सो पुणे 52मध्ये त्यांनी एक तेच आहे ना, 10-15 वर्षाची ह्यांची जी मेहनत आहे त्याचा मी पुरेपूर निचोड केलेला आहे. सो जेव्हा कास्टिंग आम्ही करत होतो आणि विचार चालू होता की कुणाला विचारायचं वगैरे, तेव्हा मी निखिलला की ऐक ना, कॅन यू प्लीज कॉल हर. आणि निखिलच्या म्हणण्यावर ॲक्च्युली मी कोण आहे त्या मला ओळखत पण नाहीत, त्यामुळे कितीतरी लोकांना पहिली भेट करणं सुद्धा खूप अवघड असतं. बिकॉज ऑफ हिज कॉल आय वॉज एबल टू सी हर. आणि मग गोष्ट आपली तेवढी चांगली आहे ज्याच्यावर त्यांना वाटलं की हे करायला गोष्ट लिहिताना साहजिक आहे की समोर तितकेच प्रभावी कलाकार पाहिजेत हे डोक्यात असेल, किंवा काहीतरी दिसायला लागतं ना तुम्हाला, तर तसं तेव्हापासून ते डोक्यात आलं होतं का? असं अगदी जेव्हा कॉन्सेप्ट लेवलला होतं तेव्हा नव्हतं, तेव्हा फक्त कोणीतरी एक हेमलता होती. पण जेव्हा स्क्रीन प्ले आणि ते डायलॉग समोर आले ना, तेव्हा ते क्लिअर आहे, तिकडे ॲक्च्युली ते लिहिलेलं आहे तिथे, फक्त भारती आचरेकर असं नाव नाही आहे, बाकी एव्हरीथिंग इज देअर. वा, क्या बात आहे. आणि निखिल, मला त्यांची ती पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा तू त्यांना विचारलंस? नाही, मला एकतर काय की पुणे 52 संपला म्हणजे 2013, तेव्हापासून माझं आणि भारतीताईंचं एक बोलणं चालू आहे की मी तुमच्याकडे मासे खायला येतो. हां, बरं. आता 13 वर्ष झाली, ते काय तो योग काय आला नाही अजून. त्यामुळे मी त्यांना फोन नेहमी याच्याचसाठी करतो की येतो आता मी खायला. त्या म्हणतात ये बाळा तू ये, आणि मग ते काय होत नाही काही कारणाने. त्यामुळे मी त्यांना फोन केला आणि त्यांचं पहिलं रिॲक्शन होतं की कधी येतोय जेवायला. मी म्हटलं नाही, मी तुम्हाला फिल्मसाठी फोन केला आहे. तर त्या म्हटल्या की वा व्हेरी गुड. मी म्हटलं असं असं तुम्ही ऐकून घ्या, मग तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. आणि ऐकता क्षणी लाईक जीजी सेड, शी वॉज इन लव्ह विथ द कॅरेक्टर. आणि तेव्हापासनं आज अगदी सकाळी मला भेटल्यात त्या पॉईंटपर्यंत त्या ह्याच म्हणतात की आय एम सो हॅपी की मला हा रोल मिळाला. कारण त्यांच्यासाठी त्या सतत सगळ्यांनाच म्हणतात की त्यांच्यासाठी ही एक फुल सर्कल मोमेंट आहे जिथे त्यांना असं वाटतं की आपलं करिअर एका सुंदर पॉईंटला येऊन पोचलेलं आहे. आणि ऑल ऑफ अस विश, आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की ह्यानंतर अशाच भूमिका त्यांनी करत राहाव्या, कारण खूप एनर्जी आहे बाईमध्ये आणि फॅन्टॅस्टिक काम करतात त्या. सो आय होप की इतर दिग्दर्शक, लेखक सगळ्यांना एक तिघी बघून त्यांना रिअलाईज होईल की ओके शी कॅन डू वे मोर दॅन कॉमेडी. आणि जे आम्हाला माहिती होतं, आणि आय थिंक ऑन सम लेवल सगळ्यांनाच माहिती असतं, फक्त कास्टिंगमध्ये नेहमी असं होतं की कुठेतरी एक सेफ जाण्याचा मोह होतो सगळ्यांना, कारण इतकं स्टेकवर असतं फिल्म मेकिंगमध्ये की मी ते सुद्धा समजू शकतो एखाद्या निर्मात्याला, दिग्दर्शकांना. आम्हाला अनेकदा वाटलं की अरे
नको रिस्क नको घ्यायला, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी स्टेकवर असतात. पण असं कास्टिंग झालं किंवा आमच्या रावसाहेबमध्ये काही कास्टिंग्स अशी आहेत की जिथे असं वाटतं की नाही यार रिस्क घ्यायलाच पाहिजे कास्टिंगमध्ये. आणि ती work झाली आहे, ती वर्क खूपच ती छान. आणि होते, कारण आपल्याकडे सगळेच कलाकार इतके अदर्जाचे आहेत सगळेच मराठीमध्ये की दे आर वेटिंग की एक मिल जाए कुछ, असं हे जे एक आहे ना ते आणि त्यांना ते मिळालं की ते त्याचं चीज करतात. हे म्हणजे अनेकदा आपण अनुभवलं आहे. सो आत्ता मागच्या वर्षी दशावतारच्या निमित्ताने आपण दिलीप काकांना पाहिलं आणि आता भारतीताई शी इज अनदर लेजंड आफ्टर हिम. सो तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की ही जी सगळी जी अशी एक्सपिरियन्स्ड मंडळी आहे यांना त्यांच्या पठडीबाहेरच्या रोल्समध्ये आता बघण्याची खूप इंटरेस्टिंग वेळ आहे ही. म्हणजे आफ्टर दिलीप काका आणि आता भारतीताई, आय थिंक इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे मला एकीकडे असं वाटतं की आता आम्ही सतत चर्चा करत असतो काय मराठी चित्रपटातले बदल आणि लाटा आणि प्रवाह आणि ते जे काय म्हणजे एक वेगळंच चालूच असतं काहीतरी सतत. आणि मग एक असा काहीतरी एक सुंदर सिनेमा याचा येतो ना, खरंच निखिल आणि जेजी खूप छान वाटतं, मनापासून छान वाटतं. मग त्या सगळ्या आडाखे काय ते सगळी गणितं त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक खऱ्या भावनांना हात घालणारा चित्रपट येतो तेव्हा मी जो शब्द वापरला हृदयस्पर्शी, तो खरा होऊन जातो. कारण ते काम तितकं खरं जाणवत राहतं. तर तेव्हा तुम्ही हा विचार सगळा कळला नव्हता का काहीच असं? नाही प्रामाणिकपणे. काय आणि सध्या तेव्हा काय चाललंय चित्रपटात? पण अगदी म्हणजे निलिमा तुला आता तुम्हाला हो, आणि 15 बिनधास्त years तू बोलूया मला आपण. ओळखतेस की Yes. तो विचार आम्ही कधीच नाही केला. म्हणजे नॉट जस्ट विथ तिघी, न तो 52 ला केला, ना तो गोदावरीला केला, बाजी पण केला तेव्हा कमर्शियल सिनेमा होता म्हणून केला, पण तेव्हा सुद्धा नाही केला. तेव्हा सुद्धा असं वाटलं की आपण वेगळं काहीतरी करूया. गोदावरीला तर अजिबातच नव्हता केला, रावसाहेबला नाही केला, जूनच्या वेळेस नाही केला. तो आम्ही करतच नाही विचार. आमचं प्रामाणिक म्हणणं असं आहे की जे आमच्या मते आम्हाला बघायला आवडेल ते आपण करावं. आणि कन्व्हिक्शनच आहे म्हणून कदाचित आम्ही सिनेमे पण कमी करतो, 4 वर्षातनं एक येतो. पण आय थिंक दॅट इज द रिझन की आम्ही आमच्या कन्व्हिक्शननी मार्केटमध्ये जे चालू आहेत ते आमच्या चॉईसवर आम्ही हवी होऊ देत नाही कुठल्याच पद्धतीने, कुठलाही फॉर्म्युला. कारण फिल्म मेकिंगमध्ये वर्षानुवर्षांचा जो इतिहास आहे आपण पाहिलं तर कधीच जे चालतं ते कोणीच एक्सपेक्ट केलेलं नसतं. सो चालण्यासाठी म्हणून न करता चांगलं करावं आणि प्रेक्षक ते स्वीकारतात. आज न उद्या 10 वर्षांनी स्वीकारतात. अगदी छान. पण जीजी तुला ती सुरुवातीला ती एन्झायटी नव्हती का की आता पहिलाच पिक्चर आपण हा आणतोय? एन्झायटी अजूनही आहे मला. ती आहे. गुजबम्स पोटात ते सगळं आहे, आहे, पोटात सगळं आहे. बटरफ्लाईज आहेत. हो, हो, सगळं हो. आहे. पण प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब आहे. पण चांगला सिनेमा झाला याची आम्हाला खात्री आहे. आणि किती वर्ष डोक्यात होती ही कन्सेप्ट, का आता अगदी 1-2 वर्षात सगळं झालं काय? नाही, असं झालंय ते. कुठेतरी या गोष्टी आपण बघत असतो, एक्सपिरियन्स करत असतो, त्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते आय थिंक ते करून घेतं आपल्याकडनं. सो इट्स दॅट. ओके. आणि मी म्हटलं आता आपण कास्टिंगबद्दल बोललो, पण त्या पलीकडे म्हणजे अगदी तो साऊंड, ते बॅकग्राऊंड म्युझिक, ते घर, अर्थात तो कॅमेरा, हे सगळंच फार खूप काम केलं आहे त्यावर, हे जाणवत राहतं. तर ती प्रोसेस तुमची कशी होती? एकत्रित बसून टीमसोबत होतं, कसं काय होतं ते? सिनेमा शूट करताना मिलिंद जोग यांनी हे सिनेमॅटोग्राफर आहेत आपले, तर त्यांचं आणि माझं हे नक्की होतं की आपल्याला माणसांबरोबर राहायचं आहे. पण ते करत असताना एक अख्खा तो युनिवर्स, ते विश्व निर्माण करणं पण गरजेचं आहे. सो जेव्हा आम्ही एडिटबद्दल निखिल जास्त सांगू शकेल, पण एडिटनंतरसुद्धा आम्ही जेव्हा साऊंडसाठी बसलो, शिशिर चौसाळकर यांनी आपलं साऊंड डिझाईन केलं आहे, तेव्हा एकच डोक्यात होतं आमच्या की ते विश्व कसं निर्माण होईल. म्हणजे मी जरी तिच्या चेहऱ्याकडे बघत असेल तरी तिच्या डोक्यात जे चाललं आहे, ती ज्या स्पेसमध्ये आहे, नॉट जस्ट मेंटली, फिजिकली, हे सगळं तुमच्या नकळतपणे तुमच्यापर्यंत कसं पोचवायचं, ती अँझायटी कशी पोचवायची, ती जे खोटं वागते की हो सगळं ठीक आहे, हे कसं पोचवायचं, हे काम आय थिंक साऊंडनी केलेलं आहे. हो, साऊंडनी खूपच Yes. इम्प्रेसिव्ह काम Yes. झालंय ते. आणि बॅकग्राऊंड म्युझिक अद्वैत निंबळेकरने केलं आहे. त्यांनी खूप कामं पण केली आहे, हिंदीमध्ये पण केलं आहे.
त्यांनी सिनेमा बघितला, त्यांनी गोष्ट ऐकली, त्यांनी स्क्रीन प्ले ऐकला आणि सिनेमा बघितल्यानंतर त्याच्याकडनं नॅचरली जो रिस्पॉन्स आहे ते आपल्या सिनेमात दिसतं. इट्स जस्ट दॅट. निखिल, म्हणून एलॅबरेट. नाही, मला इथे अगदी सांगायला आवडेल की जीजी फारच क्लिअर होती सुरुवातीपासून आणि तिला ती ते क्रेडिट घेणार नाही, पण तिला फारच क्लिअर कट माहिती होतं की रंगसंगती कशी असावी, जी चित्रभाषा आहे ती कशी असावी, साऊंड काय पद्धतीने वापरला जावा. तिला टेक्निकली त्यातलं स्पेसिफिक सांगता येत नसतील लोकांना, पण आणि ते प्रत्येक दिग्दर्शकाला आलंच पाहिजे असंही काही नाही आहे, पण भावना कुठली निर्माण झाली पाहिजे हे तिला फार इफेक्टिव्हली सांगता येतं. मग ते साऊंड डिझायनरला असेल किंवा आम्हा लेखकांना असेल किंवा मिलिंदला असेल जोगला, तर तिला ती क्लॅरिटी होती की आपला सिनेमा कसा दिसला पाहिजे आणि कसा ऐकू आला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्या कॅप्टन ऑफ द शिपची एक विजन ती असते आणि हे फक्त तिघीच्या बाबतीत, हे कुठल्याही सिनेमाच्या बाबतीत आहे की ती डिरेक्टरची विजन असते जी इतर माणसं समजून उमजून तिच्या किंवा त्याच्याकडून ॲब्झॉर्ब करत करत ती जर युनिफाय झाली विजन तर सिनेमा चांगला होतो. आणि ते ह्या बाबतीत इथे झालेलं आहे. आणि मी हे बोलू शकतो कारण मी बाहेरनं बघतो आहे फिल्म. यावेळेस पहिल्यांदा मी दिग्दर्शन करत नसल्यामुळे मी बाहेरनं बघतो आहे आणि ऑब्जेक्टिव्हली मी सांगू शकतो की ही चांगली फिल्म आहे. त्याच्यावर माझं नाव नसतं तरीही ती फिल्म चांगलीच होती. सो आणि त्याचं पूर्ण श्रेय हे माझ्या मते जीजीचं आहे, कारण तिचं विजन ते होतं आणि ती नवीन आहे, तिच्याबरोबर अत्यंत सीझन्ड एक्सपिरियन्स असलेले ॲक्टर्स होते, टेक्निशियन्स होते, मिनिमम 15 वर्ष अनुभव असलेली सगळी माणसं होती, पण तिने कुठेही त्याचं दडपण न येऊ देता आपला पॉईंट तिने बिलकुल सोडला नाही. तिला जे हवं आहे ते तिने करून घेतलं लोकांकडनं आणि ते जमून आलं आहे. ते नसतं जमलं तरी आपण तिच्यावर खापर फोडलं असतं. आणि ते रूपक त्या प्रतिमा म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे, त्याबद्दल मी जास्त अर्थात स्पॉयलर्स देणार नाही. पण मला एक नक्की जी तुला विचारायचं की जसं त्या म्हणजे सोनालीची भूमिका जी आहे ती त्या पॅसेजमध्ये जास्त वेळा दिसते. त्या पाऊस पडतानाचा तो शॉट आहे तेव्हा ते पॅसेजमध्ये बसलेली दिसते, पॅसेजमध्येच फेऱ्या मारताना दिसते. आणि जी नेहा झाली ती नेहा खिडकीतून सतत आभाळ बघताना दिसते, तिला काहीतरी होप आहे. तर असं काही ते तसं जाणवत राहतं म्हणजे. आणि ते बऱ्याच आज मी दुसऱ्यांदा बघितल्यामुळे ते जास्त ऑब्झर्व केलं. तर ते सगळं डोक्यात होतं का तेव्हा? हो, म्हणजे आम्ही जेव्हा इवन रेकीला जायचो तेव्हा प्रत्येक स्त्रीची कुठली जागा आहे ते आम्ही ऍक्च्युली प्रामुख्याने मापून घेतलं होतं. कारण ते प्रोसेस मंद घडत गेलं का काय होतं? नाही, म्हणजे नाही, सो हे 2 भागात घडलं ॲक्च्युली. जेव्हा आम्ही रेकी करत होतो आणि घर आयडेंटिफाय झालं, त्यानंतर परत जेव्हा मुंबईला आले मी, तेव्हा आम्ही ॲक्टर्स बरोबर पण त्या घरांच्या इमेजेस बघून आम्ही छोटे छोटे सीन्स वर्कआउट केले होते. आणि त्या कॅरेक्टरची जी मेंटल स्टेट आहे त्याप्रमाणे ते कुठे नॅचरली जास्त वावरतील. जेव्हा काहीतरी फ्रिक्शन घडतंय तेव्हा स्वतःची जागा कुठे शोधतील किंवा त्यांच्या डोक्यात जे चाललंय त्यासाठी ते कुठली जागा शोधतील. कारण कधी कधी हे प्रोसेस बंद पण येऊ शकतं त्या ऍक्टरच्या, असंही होतं ना वर्कशॉप दरम्यान. ह्या 2-3 जागा नाही, ह्या 2-3 जागा ऍक्च्युली ते घर बघितल्यानंतर आपोआपच समोर आल्या होत्या की सारिकाला कुठे जास्त स्वतःसारखं वाटेल. घरातनं बाहेर जाणं शक्य होत नाही ना, आईमुळे सतत तिथेच असावं लागतं. मग त्यातल्या त्यात स्वतःची जागा कुठली, हे सगळं थोडं 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 करत आय थिंक इट वॉज अ इन डिटेल प्रोसेस. पण त्या घराने खूप आपसूक दिलं आम्हाला ते. मला तसंच तो पाऊस सुद्धा नेमका जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा काय काय घडत राहतं. तो पाऊसही फार महत्त्वाचं कॅरेक्टर झालेलं आहे. येस, ॲब्सोल्युटली. पण त्याचं असं काही स्पेसिफिक सांगण्यासारखं नाही आहे. आय थिंक त्यांच्या मनात कोला आले, बाहेर गोष्टी अशा घडत आहेत, सगळंच फ्लक्च्युएटिंग आहे. पाऊस पण तुम्ही बघाल तरी असा थ्रूआउट आहे, अशातला भाग नाही. बाकी आता जास्त मी या पलीकडे आय नो जास्त स्पॉइलर द्यायचे पण नाहीयेत. पण या पलीकडे मला असं वाटतं की आता मी काही विचारत नाही, या पलीकडे तुम्हाला दोघांना काही सांगायचं असेल तर प्लीज सांगा, कारण ते नुसतंच प्रश्नोत्तरांचा खेळ मला करायचाही नाही. मला सांगायला हे आवडेल, म्हणजे सिनेमाबद्दल नसून आमची एक नवीन प्रोडक्शन कंपनी तिघीच्या निमित्ताने जन्माला आली. त्याचं नाव आहे कोकलिको पिक्चर्स. आणि त्याच्यात सुरुद, मी आणि स्वप्नील भंगाळे असे आम्ही तिघं पार्टनर्स आहोत. आणि
मला आता 13 वर्ष 14 वर्ष ऑलमोस्ट होतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि मी 52 केली तेव्हा उमेश, गिरीश, रंगा सर, अभय गाडगीळ ही मंडळी, IME, आर्भाट हे लोक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मला एक प्लॅटफॉर्म मिळाला टू मेक माय फिल्म्स, तसं आमची इच्छा होती की आमच्या ह्या कंपनीच्या थ्रू पहिला जो सिनेमा असेल तो माझा किंवा सुरुचचा नसून नवीन कुठल्या तरी दिग्दर्शकाचा असावा, ज्याला आम्ही तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ. तर कुठेतरी हे नवीन व्हॉइसेस इंडस्ट्रीत आणणं. अच्छा, म्हणजे यापुढेही म्हणजे आता कोकलिकोची जर ही पहिली निर्मिती आहे तर यापुढेही नव्या दिग्दर्शकांना अर्थात नव्या दिग्दर्शकांसोबत सुद्धा काम करायचं आहे. अर्थात माझ्या फिल्म्स असतील, एखादी सुरुचची फिल्म असेल, ह्यासुद्धा कोकलिकोच्या अंडर होतील, पण सातत्याने नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं. नाव नेमसेक काय आहे, त्या नावाचं काय अर्थ आहे? कोकलिको नावाचं एक पेंटिंग आहे मोनेचं, जे खूप आवडतं आम्हाला, आणि त्याच्यातनं त्याचा तो लाल रंग आणि त्याचं एक प्रसन्नता त्याच्यातली आम्हाला फार भावली, तर त्याच्यातनं ते निर्माण झालं. म्हटलं नाव युनिक आहे अगेन. तर ते आहे. तर हे निश्चितपणे सांगावंसं वाटतं की ह्या निमित्ताने निर्मितीमध्ये फारच सिरियसली पाऊल ठेवलेलं आहे. इतकी वर्षसुद्धा आमची एक कंपनी होती, पण ते फक्त माझ्या फिल्म्स प्रोड्यूस करण्यापुरती त्याची जागा होती त्या कंपनीची. पण आता तसं नसून तिघीच्या निमित्ताने एक कन्सिस्टंटली सिनेमे प्रोड्यूस करणं आणि नवनवीन लोकांबरोबर काम करणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी रिलीज करणं. आम्ही ह्या सिनेमाच्याच निमित्ताने आम्ही डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा येतो आहे. जरी आम्ही PVR आयनॉक्सबरोबर फिल्म डिस्ट्रीब्यूट करतो आहे, तरीही डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा आम्ही इन्वॉल्ड आहोत. म्युझिक डिस्ट्रीब्युशनमध्ये आम्ही इन्वॉल्ड आहोत. सो प्रयत्न असा आहे की पूर्णपणे ते स्वतःच्या अंगावर घेऊन पार पाडणे, आणि ते कसं जमतं याचा एक प्रयत्न करणे, कारण ते महत्त्वाचं आहे सध्या मराठीसाठी. सो दॅट इज समथिंग आय वुड लाईक टू टेल. अरे वा, खूप शुभेच्छा यासाठी सुद्धा, कारण हे छान विचार आहे की तुम्ही नव्या दिग्दर्शकांना संधी देणार आहात. या निमित्ताने नवे लेखक, नवे दिग्दर्शक सुद्धा समोर येतील आणि काहीतरी चांगलं दर्जेदार आणतील यात शंकाच नाही, कारण तुमचं कामच तसं आहे. मला अजून एक निखिल तुला विचारावं असं वाटतं की गोदावरी जेव्हा आला तेव्हा त्याचा प्रवास थोडासा आधी फेस्टिवल्स करत मग तो प्रेक्षकांसाठी समोर आला, पण इथे मात्र तसं फारसं दिसत नाही आहे. पीफला आत्ताच अर्थातच खूप छान कौतुक झालं, आपण भेटलो, आणि पीफ नंतर लगेचच तुम्ही रिलीज करायचं ठरवलं का आणखी कुठे फेस्टिवल दौरे असं काही करायचा विचार आत्ता नव्हता? नाही, ऑनेस्टली ही फेस्टिवल फिल्म नाही आहे. तुला ती प्रेक्षकांसाठी ही कमर्शियल फिल्म आहे आणि वेगळ्या धाटणीची आहे, कमर्शियल असली तरी पण कमर्शियल आहे. त्यामुळे सुरुवातीपासून ही क्लॅरिटी होती की फेस्टिवल्समध्ये फार काही होणार नाही. त्यामुळे जेव्हा पीफचं पण झालं सिलेक्शन तेव्हा आम्ही थोडेसे सरप्राईज होतो की अरेच्छा असं कसं झालं. पण दॅट वॉज ऑफकोर्स वेलकम, कारण त्या फेस्टिवलमध्ये पुणे 52 माझी प्रत्येक फिल्म पीफला चाललेली आहे. सो एक छान वाटलं, एक सर्कल कम्प्लिशन. हा सिनेमा पण अजून काही फेस्टिवल्सला जाईल, आता यायला लागतील त्याच्या बातम्या, पण फंडामेंटली याचं उद्देश हे थिएट्रिकल रिलीज, कमर्शियल रिलीज करणं हेच होतं, कारण तो कमर्शियल सिनेमा आहे. सो इट्स नॉट गोदावरी, हिला तो फेस्टिवलचं सगळं बॅकिंग नेसेसरी होतं थिएटर्समध्ये येण्याआधी. तिथे बाप मुलाची गोष्ट होती, तिथे आई मुलींची गोष्ट झालेली आहे. हे एक वेगळं या निमित्ताने झालं आहे. जीजी, आता पुढच्या सिनेमाचं काम सुरू झालंय? हो. अरे वा, म्हणजे गोष्टींवर कामं चालू आहेत. 1-2 गोष्टी आपल्याकडे आहेत आता विल सी व्हॉट हॅपन्स. वा, आणि मग आता आई मुलीची कथा मी म्हणलंच आहे, तुझंही आईशी नातं कसं आहे, काय? मस्त आहे. काय एवढी शाळा का? नाही ॲक्च्युली असं काही लोकांच्या मध्ये कदाचित असं फार एक्सप्रेसिव्ह नातं नसतं वगैरे असं सगळं असेल. माझ्या आणि माझ्या आईचं भयानक एक्सप्रेसिव्ह नातं आहे. असं काहीच नाही आहे जे मी तिला सांगितलं नाही. पण इट इज व्हेरी फनी की मला सिनेमाच्या पहिल्या शूटिंगच्या दिवशी कळलं माझ्या आईचा आवडता रंग गुलाबी आहे, आणि त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. आय थॉट आय न्यू माय मदर. पण मला माझी आई अजून कळतीये, आणि तिचा हात माझ्या डोक्यावर खूप काळ अजून असू दे, आणि मला तिच्याबद्दल अजून नवीन गोष्टी कळू दे, आणि लेट हर कीप सरप्रायझिंग मी. वा,
क्या बात आहे. नाही नाही खरंच आई नव्याने रोजच नवीन कळत जाते आणि ती कळत राहायलाच हवी. वा क्या बात आहे जीजी, खरंच छान. तू जाता जाताही काहीतरी छान सांगितलं, मजा आली मला. सो पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुझ्याही तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या प्रोडक्शनसाठी शुभेच्छा आणि हा सिनेमा खूप छान प्रेक्षकांना आवडू दे, घराघरात पोहोचू दे यासाठी शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.